सोलापुरात अवैधरित्या मावा, सुगंधी तंबाखू व पान मसाला विक्री करणाऱ्या 3 पान टपऱ्यांवरती अन्न प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे। या पान टपऱ्यांमधून तब्बल 18,000 रुपयांचा पान मसाला जप्त करण्यात आला आहे। शहरातील 3 पान टपऱ्यांवरती अन्न प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली। यामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू म्हणजेच मावा, पान मसाला असा 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई 8 जानेवारी रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 दरम्यान घडली। अन्न प्रशासनाच्या सह आयुक्त रेणुका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात महंतेश सिद्धराम गुब्याडकर वय वर्ष 40 राहणार शेळगी, यल्लप्पा उर्फ राहुल शाहू सौदागर राहणार शाहीर वस्ती भवानीपेठ व सुमित बाबू राठोड वय वर्ष 21 राहणार नेहरूनगर सोलापूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासनाच्या वतीने सुगंधित सुपारी, पान मसाला, मावा विक्रीवरती प्रतिबंधित करण्यात आले आहे। तसेच या पदार्थांचा साठा, वाहतूक तसेच विक्री करण्यास बंदी घालण्यात आली असताना देखील तिघांनी सुगंधी तंबाखू, मावा, पान मसाला त्यांच्याजवळ विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक पान टपऱ्या धारकांमध्ये खळबळ उडाली आहे।